पुण्यामध्ये एका गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आणि त्यानंतर खाजगी रुग्णालयातला जो अनागोंदी कारभार आहे तो चव्हाट्यावर आला आणि आता त्यानंतर एका शिवसेनेच्या आमदाराला देखील या खाजगी रुग्णालयाचा एक वाईट अनुभव आलेला आहे। आपल्यासोबत शिवसेना आमदार संतोष बांगर आहेत। सर, तुमची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि अतिशय गंभीर असा हा प्रकार होता। तो रुग्ण नेमका कुठला होता आणि कोणते उपचार त्याच्यावरती करण्यात आले, हा सगळा नेमका प्रकार काय आहे? माझ्या मतदारसंघातला आदिती सरकटे 13 वर्षाची मुलगी या ठिकाणी MGM हॉस्पिटलमध्ये गेल्या 10 दिवसापासून ॲडमिट होती। तिला डेंगू झालता। डेंगू झाल्याच्या नंतर मला वाटते काल दुपारी 2 वाजता तिला सांगितलं डॉक्टरने की डिस्चार्ज करा, बाकीची रक्कम भरा। तर मला वाटते की तिच्या वडिलाकडे पैसे नव्हते, कारण की 3,05,000 मेडिकलचं बिल दिलं आणि 1,80,000 दवाखान्याचं बिल पेड केलं। राहिलं होतं 1,27,000। आता 1,27,000 पैसे नाहीत, करायचं काय? हे 4 लाख रुपये तुम्हाला सांगतो की जमीन गहाण ठेवली अर्धा एकर आणि ती 4 लाख रुपये त्या दवाखान्यामध्ये दिले। मग आता करावं काय? त्यांनी तुम्हाला सांगतो की मला फोन केला, संपर्क साधला। त्यावेळेस मी डॉक्टरला विचारपूस केली की म्हणलं तुम्ही केलं तरी काय? त्यांनी सांगितलं की आम्ही 15-15 हजाराचे 1.5 लाखाचे इंजेक्शन दिले, आम्ही 1.5 लाखाचं मेडिकल, म्हणजे मेडिकलचे 3 लाख आणि मेडिकल सोडून 2,85,000 रुपये फक्त दवाखान्याची फीस। आणि त्या ठिकाणी जर बघितलं, शुगर तपासायलेत लेकराची 10 खेप आणि 1,200 रुपये शुगर तपासण्याचे घ्यायलेत। हाताला जी सुई लावतो आपण, त्या सुई दवाखान्यात जर बघितलं तर 7 रुपयाला आणि 8 रुपयाला ती सुई आहे। त्या ठिकाणी जर बघितलं तर 300 रुपयाला सुई लावली त्यांनी। जे सलाईन म्हणतो आपण NS, ते मेडिकलवर 10 ते 12 रुपयाला भेटतं, त्यांनी 3,000 रुपये लावलेत। बर्दरची फीस, नर्सची फीस, डॉक्टरची फीस। मला वाटते खऱ्या अर्थानं ते खाटीक नाहीत, हे MGM वाले खाटीक आहेत, ध्यानात ठेवा। आणि हे कुठंतरी रुकलं पाहिजेत। त्यासाठी रात्री आम्ही आवाज उठवला आहे। सन्माननीय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबालाही ज्यावेळेस मी त्यांच्या कानावरती ही गोष्ट घातली, त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी तिथलच्या CS असतील, आरोग्य खात्यातले जे म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना डीन असतील, त्यांना बोलल्याच्या नंतर ते रात्री 1,27,000 रुपये बिल कमी करण्यात आलं। पण सर, आपण एक लोकप्रतिनिधी आहात, 10 रुपयाची वस्तू 300 रुपयाला लावणं हा गरिबाच्या खिशावरती दरोडा नाही? 100% आहे। मी तर तुम्हाला सांगतो, हे 395 खरे डाकू हे आहेत, हे बंद झालं पाहिजेत। आणि पॅरासिटामॉल केवढ्याला आहे हो? 10 पैशाला गोळी हो, 2 रुपयाला 10 गोळ्याचं पाकिट भेटतंय। आणि दुसरीकडे जर बघितलं तर तीच पॅरासिटामॉल त्या ठिकाणी 10 रुपयाला एक, 100 रुपयाला स्ट्रीप द्यायला ते। हे कुठंतरी 10 पटीनं, 25 पटीनं, 30 पटीनं काही मेडिकल तर असं आहे, जे पॅरासिटामॉलचं कालचं इंजेक्शन आम्ही बघितलं, तिला मला वाटतं ते काही फिप्झा आणि डेक्झा आणि हिपिरिन काहीतरी ते इंजेक्शन होते। 3 रुपयाला, 4 रुपयाला, 7 रुपयाला, आणि त्या इंजेक्शनाची किंमत 1,200 रुपये, 800 रुपये, 1,000 रुपये। हे मला वाटते कुठंतरी रोखलं पाहिजेत। आणि याच्यासाठी या ठिकाणी या लोकांवर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। या ठिकाणी आत्तापासून या लोकांना सुधारलं पाहिजेत। आमची समिती गठीत करून या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यावर 100% निर्बंध केल्याशिवाय राहणार नाहीत। सर, सातत्यानं प्रश्न हा पडतोय की मेडिकल ती 10 पटीने 20 पटीने लावल्या जातात, हॉस्पिटलसोबत मेडिकलवाल्यांचाही तोच दोष आहे का? परिस्थिती अशी आहे, मेडिकलही द्यायचंच, लक्षात आलं का तुमच्या? आणि दवाखानाही द्यायचाच। मेडिकलमध्ये तुम्हाला सांगतो असं जातं सामाईन आणि असं मेडिकलमध्ये येतं। यांना मी तर म्हणजे आता तुम्हाला सांगू नये, हे फार म्हणजे आता मी जर बोललो तर पुन्हा लोक म्हणतील की बाबा हे काय, पण यांच्यासाठी तुम्हाला सांगतो माफ करण्यासारखे नाही ते। यांना 100% मी तर सांगतो की अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत। साहेब, तुमच्या ऑडिओ क्लिपमध्ये एक शब्द आहे की गरिबांना त्रास देऊ नका, आळ्या पडतील, तुम्ही भावनिक झाला होता। वस्तुस्थिती आहे ना, जर तुम्ही बघितलं
अहो आमच्यासारखा माणूस, आमदार माणूस जर लेकराला जर बिमार जर पडला, काही करेल ना माणूस, कुणीही पैसे आणल का नाही? त्यावेळेस ती दुःखाची घटनाच ती असती, ध्यानात ठेवा. अहो आमच्यासारखा माणूस 6 लाख रुपये बिल पेड करू शकत नाही हो. तर हे तर तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरचं लेकरू होतं ते, तरीही त्याने त्या ठिकाणी 4, 4.5, 5 लाख रुपये दिलेत. हे मला वाटते कुठेतरी थांबलं पाहिजेत. याच्यासाठी या ठिकाणी त्या दवाखान्यावर कुलूप लावून हे त्यांचं MGM हॉस्पिटल हे युनिट बंद पडलं पाहिजेत. शिवसेना आमदार संतोष बांगर आणि आरोग्य सेवा एक समीकरण असते. तुम्ही अनेक हॉस्पिटलमध्ये भेटी देतात. ह्या सगळ्या आरोग्य विभागाचा मनमानी कारभार खाजगी रुग्णालयाचा का वाढला असावा, तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटते की हिंगोलीमधले जे माझे काही हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी आम्ही जातो, आणि पण जास्त जर प्रमाण जर बघितलं तर मला वाटते नांदेड, संभाजीनगर, पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठमोठ्या सिटीमध्ये हे लुटण्याचं प्रमाण जास्त आहे. या ठिकाणाहून पेशंट जातो की बाबा मोठ्या चांगल्या हॉस्पिटलला जा, त्याला ऑक्सिजन लागायले, व्हेंटिलेटर लागायले, आणि कुणालाही वाटते की बाबा आमचा पेशंट त्या ठिकाणी चांगल्या हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर तो बरा होऊ शकतो. आणि तिकडे गेल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, याच्या हातामध्ये कथाच आहे, सुरीचं यायच्या हातामध्ये. सरळ तुम्हाला सांगतो, हे पाप हे डॉक्टर लोक करत आहेत. हो, हे जे नांदेड, पुणे आणि मुंबईमधले हॉस्पिटल आहेत, हे हॉस्पिटल आहेत का लुटारूचा अड्डा असं म्हणता येईल? 100% लुटारूचा अड्डा आहे, खाटीखाना आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. मला कोणीही जर विचारलं तर मी हेच सांगल की हे 395 वाले हे डाकू आहेत. 395 म्हणजे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे, तो 100% दरोड्याचा गुन्हा दाखल यांच्यावर झालाच पाहिजेत. आणि काल परवा जो चिराई हॉस्पिटल अकोल्याचा आहे त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजेत. त्या लेकराला फक्त पैसे नसल्यामुळं, डिपॉझिट नसल्यामुळं त्यांनी त्या लेकराला व्हेंटिलेटरवर घेतलं नाही आणि ते लेकरू मृत्युमुखी पडलं. त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत, ध्यानात ठेवा. या संदर्भात काय विधिमंडळात तुम्ही बोलणार? विधानसभा 100% बोलणार आहे. याच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत संतोष बांगर स्वस्थ बसणार नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. नक्कीच. तर हे मराठवाड्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर होते. रुग्णसेवा करताना संतोष बांगरांना तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल. आता हेच संतोष बांगर रुग्णालयाच्या विरोधामध्ये संतप्त झालेले आहेत आणि खाजगी रुग्णालय हे रुग्णालय नाही तर तो लुटारूचा अड्डा आहे, आणि त्यामुळं दरोड्याचा गुन्हा दाखल करून या रुग्णालय प्रशासनाची नांगी ठेचली पाहिजेत, अशा प्रकारची संतप्त भावना संतोष बांगर यांनी व्यक्त केली आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.